नमस्कार मंडळी, आपण चाललो आहोत डॉक्टरकडे. ते म्हणताना दर 2-3 वर्षांनी लहान बाळाच्या कानातला वॅक्स चेक केला पाहिजे. तर आम्ही त्याचा कान चेक केला होता. तेच डेली चेकअप केलं होतं आम्ही. आणि डॉक्टर म्हटले की 3-4 दिवस तो ड्रॉप टाकायचा आणि त्याच्यानंतर कानातला वॅक्स काढायचा. तर आज तो दिवस आहे, तर आपण त्याच्यासाठी चाललो आहोत. तर मंडळी, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, डॉक्टरचं हॉस्पिटल आहे. त्रिमूर्ती चौकात सगळ्यात फेमस डॉक्टर आहे इयर, नोज आणि थ्रोटसाठी. तर हा स्पेशलिस्ट डॉक्टर आहे. मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवतो. हे बघू शकता किती गर्दी अजून पण तिथं बसलेली. मी सकाळी 11 वाजता नंबर लावला होता, आता 3:30 वाजलेले दुपारचे, अजून पण गर्दी चालूच आहे. हे बघा, हॅपी अजून उभा आहे इथं नंबर लावण्यासाठी. काय घेताय? एक वॅक्सोनिल आणि एक फोटोबायोटिक. एक कान क्लीन सांगितलंय ना त्यांनी. एका कानामध्ये वॅक्स ना कडक आहे. ते म्हटले की 2 ड्रॉप टाकावं, तर त्याच्यानं वॅक्स विरघळेल आणि ते इझी होईल फुल. हॉस्पिटलचं चेकअप झालेलं आहे. डॉक्टरने सांगितलं की या कानचा वॅक्स आहे ना थोडा कडक झालेला आहे, तर हा कान क्लिअर झालेला आहे आणि याचं वॅक्स आता कडक असल्यामुळे परत एकदा यावं लागणार आहे. आणि डॉक्टरचं एकदा क्लीन करायची फीज आहे 1000 रुपीज. टेकिंगची फी फर्स्ट टाइमची 500 आणि सेकंड टाईम 300. तर नेक्स्ट टाईम आल्यावर परत 300 रुपये मला लागणार आहे. आणि डॉक्टर म्हटले की जे इयर क्लीन करायची जी फी आहे ती घेणार नाही नेक्स्ट टाईम. तर त्याचा वॅक्स अजून कडक असल्यामुळे तर 2-3 ड्रॉप्स दिले आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 2500 रुपये खर्च झाले आहेत आणि एकच कान क्लीन झालेलं आहे. तर बघू नेक्स्ट वीकमध्ये आता डॉक्टर काय म्हणतात. जर का नाही झालं तर मग ते दुसरे इक्विपमेंट्स वापरून क्लिअर करणार आहे. पैसे गेले पण डोक्याला टेन्शन नाही ना. टेन्शन नाही राहत. आत्ताच आम्ही एका पेशंटचं विचारलं, म्हटलं तुम्ही कशासाठी आले, तर ते म्हटले की कानात काडी घातली. कानात काडी घातली त्याच्यामुळे त्यांचं कान पूर्ण सुजलाय. तर गाईज असं कधी करायचं नाही. आणि बेबीच्या बाबतीत तर तुम्ही अजिबात रिस्क घ्यायची नाही अशी की तुम्ही कानात काडी वगैरे घालणार आणि काही प्रॉब्लेम क्रिएट होणार. डॉक्टरने व्हॅक्युमने सगळं क्लिअर करून टाकलं का. 1 मिनिटाचं काम असतं, त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका. जवळजवळ अर्धा तास वेस्ट गेला आहे आपला. पाऊस चालू होता त्याच्यामुळे. तर हॅपी बघू शकता तुम्ही. आता तो म्हणतो की मला चालायचं आहे, पायी चालायचं आहे. म्हटलं चला भाऊ, आता काय बोलणार आहे आपण.